कोण म्हणतं 5 स्टार बीच विला फक्त गोव्यालाच मिळतो? गोवा नाही, केरळ नाही, मालदीव नाही, तर आपल्या कोकणात आम्हाला सापडला एखाद्या 5 स्टार हॉटेल किंवा स्पा रिसॉर्टच्या दर्जाचा मराठमोळा होमस्टे, ज्याच्या व्हाइब्स म्हणजे फुल माहोल भाऊ. इथून समुद्र 5 मिनिटांवर नाही तर 5 पावलांवर होता. त्याचबरोबर इथून जवळ असणारे लई भारी स्पॉट्स आम्ही बघितले, जिथून जो काही व्ह्यू मिळालाय ना, पूर्ण ट्रिपच वसूल. तुम्हालाही तुमची उन्हाळ्यातली ट्रिप अशीच वसूल करायची असेल तर हे राहण्याचं इंटरेस्टिंग ठिकाण कोणतं, इथून कोणकोणती ठिकाणं तुम्ही एक्सप्लोर करू शकता, हे सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचे कष्ट घ्या. तर माझी पुतणी वेदा हिची 10वीची एक्झाम असल्यामुळे आम्ही वर्षभर एकत्र कुठेही जाऊ शकलो नव्हतो आणि आम्ही वाटच बघत होतो की कधी एकदा एक्झाम संपते आणि एकदाची परीक्षा संपली आणि आम्ही सगळेजण प्रथेप्रमाणे आलेलो आहोत कोकणात. तर आपला सेगमेंट असतो की मला यांना विचारायचंय, एका शब्दात उत्तर द्यायचंय की त्यांच्या मते आयडियल उन्हाळ्याची सुट्टी कोणती. तर विचारूयात आपण. पत्ते. माझंच उत्तर सांगितलं दादानं. मला पत्तेच सांगायचं होतं. 5-3-2, राजा राणी, चोर पोलीस वगैरे अशा सगळ्या गोष्टी खेळायचो पत्त्यांमध्ये. आता वेगळं म्हणजे पिंपरद, मामाचं गाव. तर वेदा, बरं, या व्यक्तीने वर्षभर लय कष्ट करून एसएससीची एक्झाम फायनली दिलेली आहे. त्यामुळे हिच्या सेलिब्रेशनसाठी आपण आलेलो आहोत. तर एका शब्दात उन्हाळ्याची सुट्टी आयडियल. भटकंती, आंबे खाण्याचे बेत. बरं, बाय द वे, तुमच्या मते आयडियल उन्हाळ्याची सुट्टी काय हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि ते सुद्धा एका शब्दातच. माझ्या मते आयडियल उन्हाळ्याची सुट्टी एका शब्दात म्हणजे आईश. क्या बोला तूने? ऍश नाही, आईश. समुद्र आवडतो. उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात आणि आम्ही तर एका वर्षांनी एकत्र लॉंग ट्रिप प्लॅन करत असल्यामुळे फुल आईश करण्याच्या उद्देशाने आम्ही निघालो पुण्याहून परत कोकणात गुहागरलाच. गुहागरला तांबणीतूनही जाता येतं आणि सातारा, उमरस, पाटण, चिपळूण मार्गेही जाता येतं. यावेळी फुल सेलिब्रेशन मूड असल्यामुळे आम्ही गेलो गुहागरच्या सी ब्रिज होमस्टे मध्ये, जे थेट गुहागर बीच वरच आहे. आत आल्यावर बंगला बघितला आणि असं वाटलं कंडोलिम, वॅगाटोर, आगोंदा किंवा पणजीतल्या कुठल्या तरी बीच विलामध्ये आलेलो आहोत. अगदी तसेच वाइब्स आहेत या होमस्टेचे. पण पहिलं फ्रेश होऊन आम्ही पळालो बीचवर. मुख्य गुहागर बीचवर असलं तरी बीचच्या गजबजलेल्या भागापासून खूपच दूर आहे, त्यामुळे काहीच गर्दी इथे नसते. खरं तर अथांग त्याचं नाव सार्थ करतोय आणि प्रत्येक वेळी कसलीही भीती न ठेवता समुद्रातच धावतोय. यावेळेस सोबत काका असल्यामुळे तो तर उधळलाच होता. अजून वेदा का येत नाहीये असा विचार आमचा चालू होता, कारण सेलिब्रेशनची खरी गरज तिला होती. पण मला माहित नव्हतं की गेले वर्षभर जोरदार अभ्यासामुळे एक गोष्ट ती समुद्रापेक्षाही जास्त मिस करत होती, ते म्हणजे तिचं पॅशन असणारं जेम्बे वाद्याचं वादन. समुद्राच्या गाजेच्या साथीत तिने वादन चालू केलं. गेली अनेक वर्ष वेदा जेम्बे मनापासून शिकते. ती वादनात तल्लीन झाली होती. आम्हाला समुद्राचाही विसर पडला आणि एक मैफलच तिथे रंगली. तर प्रथेप्रमाणे वेळ झालेली आहे तुम्हाला विला टूर दाखवण्याची. चला तर आपण आतनं बंगलो कसं आहे ते बघूयात. तर असा प्रशस्त हॉल आहे यांचा, लिव्हिंग रूम, एल शेप सोफा आहे आणि मागेच आपण म्हणतो ना की लॉन्च स्टाईल अशा चेअर्स आहेत निवंत वाचायला किंवा इवन चहा प्यायला.
आणि छान सजवलं यांनी. म्हणजे ही जुनी इस्त्री असेल किंवा सायकलचा वापर करून तयार केलेलं हे टेबल असेल किंवा मागचं असेल हे पोर्ट्रेट अख्खं केलेलं, तर छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून मस्त सजवला आहे त्यांनी बंगला. आणि इथे डायनिंग टेबल आहे, 4 ते 5 लोक बसू शकतात. पण खरं सांगायचं तर या डायनिंग टेबलपेक्षाही आम्हाला बाहेरचं जास्त आवडलं. बाहेरचं थेट सी व्ह्यू असणारं डायनिंग टेबल आहे. तिथेच आम्ही ब्रेकफास्ट, जेवण, इव्हन डिनर पण आम्ही तिथेच करत होतो. आणि इथे छोटंसं किचन आहे. खरं सांगायचं तर यांचं प्रॉपर किचन आहे आणि कुक पण आहे पलीकडे, तिकडूनच बनवून तिकडे आणून देतात. पण जर तुम्हाला चहा करून घ्यायचा असेल किंवा बाळासाठी काही बनवायचं असेल, इंडक्शन आहे, ओव्हन आहे. म्हणजे तुम्हाला जर काही गोष्टी बनवायच्या असतील तुम्ही बनवू शकता. बाळ असेल तर तुम्ही गरम भात वगैरे सुद्धा बनवून घेऊ शकता. तर हे आहे किचन. आणि इथूनच वरती गेल्यावरती दोन्ही बेडरूम वरती आहेत. दाखवतो. मी म्हटलं तसं 2 बेडरूम वरती आहेत. साईज वाईज, ॲमेनिटीज वाईज सेम आहेत. ठडा, असं एकदम रिसॉर्ट स्पा टाईप लुक यायला. आणि हा जो बेड आहे ना, पण लय श्रीमंती लुक वाटतो ना हा. विशेषतः जे कपल्स असतील, रोमॅन्टिक जर स्पेंड करायचं असलं व्हेकेशन तर छान आहे. म्हणजे आमच्यामध्ये अथांग झोपला होता. असो, चला. तर या रूम नंतर इथे आहे गच्ची. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे दोन्ही बेडरूमला कॉमन गच्ची आहे. तर इथे सकाळच्या वेळी येऊन बसलं की समोर समुद्र, नाही का, म्हणजे आपणच भगवाने टाईप फील आहे फुल. मस्त आहे. आणि इकडूनच सेकंड बेडरूम. बाय द वे 2 वेगळे एंट्रन्स आहेत बेडरूमला. तर तुम्हाला वाटेल की सगळंच कॉमन आहे का काय, तर वेगळा एंट्रन्स आहे पण गच्ची कॉमन आहे. आणि ही पण म्हटलं तसं की रूम सेमच आहे. 2 वॉर्डरोब, स्पेस वाईज. वॉशरूम, बाय द वे वॉशरूम खूप छान आहे यांचं. जनरली वॉशरूम हे काय प्रेक्षणीय स्थळ नव्हे दाखवायचं, पण काही काही फारच भारी असतात की आपल्याला असं वाटतं की अरे कसलं भारी वॉशरूम आहे. तर वॉशरूममध्ये आलं की डायरेक्ट नाही का असं बाली, इंडोनेशिया टाईप फील यायला. असे ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये कसे वॉशरूम असतात, ओपन एअर वॉशरूम वगैरे, तसा. तर छान आहे, स्पेशियस आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी खूप चांगल्या केल्यात. म्हणजे जे स्ट्रक्चर असेल, एक एक गोष्टींनी सजवली असेल रूम, खूप छान पद्धतीने सजवली आहे. त्यामुळे आल्यावर तुम्हाला रूममध्ये पण तुम्हाला जर वेळ स्पेंड करायचा असेल तर छान वाटतं तुम्हाला. हा संपूर्ण बंगला तुम्ही सुद्धा बुक करू शकता. बुकिंगसाठीचे सगळे डिटेल्स, लिंक्स, फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. फोनवरनंही तुम्ही डायरेक्ट बुकिंग करू शकता. थोडी विश्रांती घेऊन मी निघालो गुहागर जवळचं एकदम जुनं लाईट हाऊस म्हणजेच दीपस्तंभ बघायला, जो आजही ऑपरेशनल आहे. हे लाईट हाऊस आहे अंजनवेल या गावात, जे गुहागर पासून साधारण 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रस्ता एकदम मस्त आहे, त्यामुळे पोचायला अर्धा तास लागतो. अंजनवेल लाईट हाऊस दुपारी 3 ते 5 या वेळेतच पर्यटकांसाठी खुलं असतं, याची कृपया नोंद ठेवा. आत जाण्यासाठी मोठ्यांसाठी तिकीट आहे 10 रुपये. तिकीट काढून 2 मजले चढून शिडीने तुम्हाला दीपस्तंभाच्या थेट आत जाता येतं. जायला लई भारी वाटतं. एखाद्या खुफिया बंकरमध्ये घुसल्याचा फील येतो. आत गेल्यावर मुख्य दिवा आहे आणि त्याला लागूनच असलेल्या गॅलरीमध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथून जो काही व्ह्यू दिसतो ना, तो म्हणजे लाजवाब. बऱ्याच वेळी समुद्र किनाऱ्यावरून किंवा बोटीतून आपल्याला लुकलुकणारा दीपस्तंभ दिसतो, पण थेट त्या दीपस्तंभावर उभं राहून समुद्र बघण्याचा फीलच वेगळा. खरं तर इथून सनसेट पण लई भारी दिसेल, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे संध्याकाळी 5 पर्यंतच दीपस्तंभ खुला असतो. बाहेर आल्यावर आम्ही गुहागरला परत जाणार होतो, पण आम्हाला समजलं की लाईट हाऊसच्याच बाजूला 5 मिनिटांच्याच अंतरावर एक डॉल्फिन पॉइंट आहे, जिथे अगदी चालत चालत 5 मिनिटात पोहोचता येतं. लाईट हाऊसच्या बाजूनेच त्याची पायवाट जाते. गावातल्या कुठल्याही माणसाला डॉल्फिन पॉइंट विचारा, ते तुम्हाला सांगतील. चालत चालत तुम्ही समुद्राच्या कड्यावरतीच डायरेक्ट पोहोचता. सगळीकडे क्षितिजापर्यंत पसरलेला फक्त समुद्र तुम्हाला दिसतो. इथून खरंच डॉल्फिन सुद्धा दिसू शकतात, त्यामुळे त्याचं नाव डॉल्फिन पॉइंट आहे. आम्हाला नाही दिसले, मे बी दुपारची वेळ असल्यामुळे डॉल्फिन पण झोपा काढत असावे. एकदम बुर्जासारखा पॉइंट असल्यामुळे फुल दिल चाहता है वाइब्स. मी तुम्हाला सजेस्ट करतो शक्यतो 4 वाजता लाईट हाऊसला या. 4 ते 4:30 बघून 5च्या सुमारास तुम्हाला इथे येता येईल आणि सनसेट इथे बघायला पाहिजे. फारच भारी दिसेल सनसेट. अप्रतिम व्ह्यू डोळ्यात साठवून मी परतलो. गुहागर सोडून तिथे आणखी 2 बीच प्रसिद्ध आहेत. त्यातला पहिला आहे वेळणेश्वर, जो गुहागर पासून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे, जिथे वेळणेश्वराचं सुंदर मंदिर सुद्धा आहे आणि त्याला लागूनच समुद्र किनारा आहे. वेळणेश्वरच्याच पुढे 4 किलोमीटर अंतरावर आहे हेदवी बीच आणि हेदवी बीचवर असणारी प्रसिद्ध बामण घळे.
त्यामुळे गुहागर ट्रिप तुम्ही प्लॅन करत असाल तर गुहागर, वेळणेश्वर, हेदवी हे तीनही बीच तुमच्या ट्रिपमध्ये तुम्ही करायलाच पाहिजे. पण हे तीनही आमचे बघून झाले होते, त्यामुळे कुठला तरी वेगळा ऑफबीट बीच आपण एक्सप्लोअर करूयात असं आम्हाला वाटलं आणि आम्हाला समजलं की गुहागर पासून 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर बुधल नावाचा एक बीच आहे. त्यामुळे तिथे जायचं आम्ही ठरवलं. गुहागर पासून तिथे जाताना अगदी छोटा घाट ऑन द वे लागतो. तिथून संपूर्ण गुहागरचा समुद्र किनारा दिसतो. फोटो काढण्यासाठी अगदी परफेक्ट पॉइंट. त्यामुळे बुधलला जरी गेला नाहीत तरी या पॉइंटला तुम्ही नक्कीच जा. तिकडून अर्ध्या तासात आम्ही बुधलला पोहोचलो. बुधल गावाला लागूनच तो बीच आहे. त्यामुळे चित्रात दिसावं तसं हे छोटंसं कौलारू घर असणारं गाव आणि त्याला लागून असणारा समुद्र एखाद्या पेंटिंग प्रमाणेच हे दिसतं. पण खरं सांगू, एवढंच बघायला बुधलला जावं आणि परत यावं. कारण तिथून जर समुद्र किनाऱ्यावर जायचं असेल तर संपूर्ण गावातून चालत चालत तुम्हाला जावं लागतं. त्यामुळे सोबत बाळ असेल किंवा वयस्कर कोणी असेल तर अवघड आहे. समुद्र किनारा खोल असल्यामुळे तिथे पाण्यात सुद्धा उतरता येत नाही. आम्ही तरी तिथे 10 मिनिटात पोहोचलो. मच्छीमारांच्या बोटी लागल्या होत्या. इथे गावातल्या पोरांची क्रिकेटची मॅच पण रंगली होती. खरं तर फोटो सेशनसाठी किंवा शूटसाठी हा स्पॉट लई भारी. पण कुटुंबाने एकत्र येऊन बीच एन्जॉय करायचा असेल किंवा खेळायचं असेल पाण्यात तर हा योग्य बीच नाही. फॅमिलीसाठी हा बीच मी अजिबात रेकमेंड करणार नाही. त्यापेक्षा गुहागरचाच बीच कित्येक पटीने भारी आहे. असो, पण अशा ठिकाणी सुद्धा कोकणाची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात आणि संध्याकाळ आम्ही इथेही एन्जॉय केली. दिवसभर भरपूर फिरून आम्ही परत पोहोचलो आमच्या सुंदर बंगल्यावर. बंगल्यामध्येच कोकणी कुटुंब राहतं. ते तुम्हाला अस्सल घरगुती कोकणी जेवण बनवून देतं. रात्रीचा बेत होता ओल्या काजूची उसळ, फणसाची भाजी, आमरस. त्याचबरोबर जर तुम्हाला बार्बेक्यू स्वतः बनवून घ्यायचे असतील तर सगळी सामुग्री व्यवस्था ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे रात्री पार्टीसाठी सुद्धा हा बंगला लई भारी. इतके फिरलोय आम्ही तरी सुद्धा मन भरलेलं नाही, कारण गुहागर हा भागच असा आहे जितकं फिराल तितकं कमी पडेल. बाय द वे, तुम्हाला सुद्धा तुमचा वीकेंड असाच हॅपनिंग करायचा असेल तर सी ब्रीज विला नक्की बुक करा. हा जो बंगलो आहे हा थेट गुहागर बीच वरती आहे. त्याच्या सगळ्या लिंक्स, कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेतच. असेच दर बुधवारी आपण खाण्याचे आणि फिरण्याचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. आता भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.